अशा मस्त गरमागरम आपल्या मटारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या पुऱ्या आलू मटरच्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर, शेंगदाण्याची चटणी किंवा चहाबरोबर सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा. खायला खूप टेस्टी लागतात आणि हे पौष्टिकसुद्धा आहेत. नक्की करून बघा. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मटर मसाला पुरी. तर त्यासाठी मी इथं फ्रेश मटर घेतलेले आहेत 1 वाटी. 250 ग्रॅमची वाटी आहे. त्या वाटीने 1 वाटी मटर घेतलेले आहेत फ्रेश. तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता. तुम्ही हे मटर मसाला पुरी सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या जेवणासोबतसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. खूप छान लागते. तर इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. तर यामध्ये आपल्याला हे मटर घालायचं आहे. त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची घालणार आहे आणि 1 छोटा आल्याचा तुकडा. आता आपल्याला ह्याचं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम पण बारीक नाही, थोडीशी अशी रवाळ ठेवायची आहे. अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. थोडीशी अशी रवाळ ठेवलेली आहे. इथं मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. मीडियम साईजच्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेले मटर घालायचे आपल्याला, मटारची पेस्ट. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, छोट्या चमच्याने 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. त्यानंतर आपल्याला पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तेल घालायचं यामध्ये. कोथिंबीर घालायची आपल्याला बारीक कापून घेतलेली. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नंतरच पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. मी 1 वाटी पाणी घेतलेलं होतं, तर त्यामधलं एवढं पाणी राहिलेलं आहे. आता आपल्याला हे 20 मिनिट असंच पीठ झाकून ठेवायचं आहे भिजत. 20 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण हे थोडंसं तेल लावून असं व्यवस्थित पीठ हे मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे असं एकदम चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा नरम होतात आणि फुगल्या जातात. व्यवस्थित आपल्याला हे पीठ एकदम असं नरम मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. तर इथे आता छोटे छोटे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत पुऱ्या लाटण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी पुरी बनवू शकता. त्याचे आपल्याला एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला व्यवस्थित असं हातावर असं चांगलं असं मळून यायचे असे गोल गोल पेढे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे तेवढ्या पिठाचे इथं 20 गोळे झालेले आहेत, म्हणजेच आपल्या 20 पुऱ्या तयार होतात. अशा प्रकारे मी सगळे असे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. याला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे लाटायचं आहे. पुरी लाटायची याची.
एकसारखी पुरी लाटायची आपल्याला. एकसारखी पुरी लाटल्यामुळे व्यवस्थित फुगल्या जाते ही पुरी. आपल्याला जास्त पण पातळ नाही लाटायची पुरी. अशा प्रकारे लाटलेली आहे मी पुरी. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. तर आपल्याला 2 ते 3 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, तर नंतरच तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. मी 3च पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला एवढ्याच तळून घ्यायच्या आहेत आणि बाकी नंतर आपल्याला लाटून तळून घ्यायच्या आहेत. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपली पुरी व्यवस्थित तळल्या जाते. आपण थोडासा यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघूया. व्यवस्थित असं तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे. व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतरच आपली व्यवस्थित पुरी फुगल्या जाते पटकन. अशी मस्त पुरी फुगलेली आहे. दोन्ही बाजूने आपल्याला अशी ब्राऊन गोल्डन होईपर्यंत आपल्याला चांगली पुरी तळून घ्यायची आहे. अशी मस्त पुरी आपली तळलेली आहे. तर आता आपण काढून घेऊया. यानंतर दुसरी सुद्धा आपल्याला पुरी घालायची आहे यामध्ये. दुसरी सुद्धा पुरी आपली व्यवस्थित तळलेली आहे आणि फुगलेली सुद्धा आहे. मस्त झालेली आहे. तर हे सुद्धा आता आपण काढून घेऊया. अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या पुऱ्यातून बघू शकता. तर बाकी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे लाटून तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या. मस्त अशी आपली गरमागरम मटर मसाला पुरी तयार झालेली आहे. खायला खूपच छान लागते. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.